This video is co-sponsored by Abudai Piles Hospital. नमस्कार, महाराष्ट्रातील बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आहे पिंकी खानोरकर आणि आता बघूया काही ठळक घडामोडी. छगन भुजबळ वरिष्ठांशिवाय बोलत नाही, त्यामुळे हे स्पष्ट आहे की अजित पवार आणि छगन भुजबळ यांची भूमिका एकच आहे, हे स्पष्ट झालंय, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. भुजबळ हे काँग्रेस व भाजपाला मागे टाकत आहे आणि ओबीसी नेते फक्त छगन भुजबळच आहे, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय. याच्यावरून हे स्पष्ट आहे का वरिष्ठाशिवाय ते बोलत नाही. या अजितदादाची आणि भुजबळांची भूमिका एक आहे हे स्पष्ट होतं. दुसरं काय म्हणायचं तुझं? बरोबर आहे ना. काय झालं आहे का भाजपा पण ओबीसी नेतृत्व करून पाहत आहे आणि काँग्रेस पण. आता भाजप आणि काँग्रेसला भुजबळ साहेब भारी पडत आहे. भुजबळ साहेब या दोघांना मागं टाकलं. आता ना भाजप ना काँग्रेस, आता फक्त भुजबळ साहेब हे ओबीसीचे नेते आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी केली कोरोना योद्धामुळे प्रमाणपत्राची होळी. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोविड प्रमाणपत्राची होळी करून निषेध नोंदविला आहे व नियमित रिक्त पदावर समायोजन करण्याच्या मागणीसाठी सुरू आहे. 31 दिवसापासून बेमुदत आंदोलन सुरू असल्याचं देखील सांगण्यात आलं. कर्मचारी सरकार विरोधात जोरदार घोषणेबाजी केली व हिवाळी अधिवेशनात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोर्चा धडकणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, असं देखील सांगण्यात आलंय. आज जी आम्ही होळी केलेली आहे ती महाराष्ट्र शासनाची होळी केलेली आहे. कारण आम्ही जेव्हा या देशावर, या राज्यावर कोविडचं जेव्हा संकट आलं होतं, तेव्हा आम्ही हे जेवढे जिथे संपामध्ये बसलेलो अधिकारी आणि कंत्राटी कर्मचारी आहोत, यांनी या देशाचं जे कोविडचं जे संकट होतं ते पार पाडलेलं आहे. या राज्यांनी, या भारत सरकारने WHO कडून नंबर 1चं प्राइज घेतलेलं आहे आणि त्या बदल्यामध्ये आम्हाला मोदी सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने एक कोविड योद्धा म्हणून सर्टिफिकेट दिलेलं होतं. पण त्या सर्टिफिकेटला आज कुठेही मोल नाही आहे. आम्हाला ते सर्टिफिकेट फक्त त्यांनी एका कागदावर लिहून दिलेलं आहे. ठीक आहे, कागदावर द्या, पण त्याचं कुठेतरी काहीतरी तर व्हायला पाहिजे. पण असं कुठेही काही होताना दिसत नाही आहे. आणि मग आम्ही असं सर्टिफिकेट घेऊन काय करणार आहे? त्या सर्टिफिकेटचं काय आम्ही चाटण बनवून सहज म्हणून खाणार आहे का? काही होणार नाही आहे. त्याच्याकरिता आज आम्ही या शासनाची त्या कोविड सर्टिफिकेटची होळी केलेली आहे. कारण जोपर्यंत आमचं तुम्ही समायोजन करत नाही तोपर्यंत त्या कोविड सर्टिफिकेटचा आम्हाला काहीही फायदा नाही आहे. मी एक CHO म्हणून कार्यरत आहे आणि जे समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे एक जिल्हाध्यक्ष म्हणून पण आहे, कार्यरत आहे. आज आम्ही सर्व NRHM अधिकारी कर्मचारी इथे 31व्या दिवशी संप करतोय. 31व्या दिवशीपर्यंत आम्ही शासनाला बरेच म्हणजे पूर्ण महिनाभरापासून वेळ देतोय की आमचं काहीतरी शासन सेवेमध्ये कुठेतरी आम्हाला रुजू करा. जेव्हापर्यंत तुम्ही समायोजन टप्प्याटप्प्याने करणार आणि टप्प्याटप्प्याने करत असताना जे उर्वरित कर्मचारी अधिकारी आहे त्यांना कुठेतरी समान वेतन, समान काम हे पण कुठेतरी लागू करा. आणि यासाठी आम्ही शर्तीने जितके प्रयत्न करता येईल तितके प्रयत्न आमचं शिष्टमंडळ तिथे करत आहे. तरीही 1 महिना झाला आहे, तरीही आमच्या शासनाने कुठेतरी दखल घेतलेली नाही आहे. सगळे मंत्री आम्हाला भेटतात आणि आम्हाला फक्त आश्वासन देतात की आम्ही तुमची कॅबिनेट बैठक लावू, आम्ही तुम्ही पूर्ण म्हणजे राज्यामध्ये संप मागे घ्या आणि कुठेतरी सांगा तुमच्या शिष्टमंडळाला की संपाची जी तीव्रता आहे ती कमी करा आणि संप मागे घ्या, आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. पण आश्वासन देतो आणि करण्यामध्ये हा फरक आम्हाला इथे पूर्णतः दिसतोय. आश्वासन आमची कुठेच पूर्तता झालेली नाही आहे. आश्वासन देऊन फक्त आम्हाला शाब्दिक आश्वासन मिळालेलं आहे कागदावर, किंवा आमची कुठेही आतापर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी कॅबिनेट बैठक लावलेली नाही आहे. आणि आज आवर्जून 17, 20, 21 वर्षाचे अधिकारी कर्मचारी इथे कार्यरत आहे. ते हक्कानी आज आपला न्यायाच्या हक्कासाठी बसलेले आहे. कारण आज कोविड काळामध्ये सर्व आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून, जीवाची पर्वा न करता स्वतःच्या अंगावर येईपर्यंत पूर्णतः सेवा दिलेली आहे. आणि आज जर आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी कोविड काळामध्ये जर कार्य केलं नसतं तर आज रस्त्यावर आणि स्मशानभूमीमध्ये जागा उरली नसती. असे लोकांचे इथे म्हणजे रांगा लागल्या असत्या. पण आज आमच्या आरोग्य खात्यामुळे आज शासन महाराष्ट्रामध्ये नंबर 1चं प्राइज घेतो. वर्धा जिल्ह्याने 3रा नंबरचा प्राइज घेतलेला आहे. तरीही या शासनाला कुठेतरी जाग आलेली नाही आहे. म्हणून आम्ही त्यांनी दिलेलं आम्हाला सन्मानपत्र असो, कोविड योद्ध्याचे प्रमाणपत्र असो किंवा कोविड सन्मान केलेलं जे पण आम्हाला त्यांनी त्यांच्या कागदावर जे दिलेलं आहे त्याची आम्ही आज शासनाची होळी करून शासनाचा निषेध करतो. जय हिंद, जय भारत.
आदित्य ठाकरे यांनी सोबत असलेल्या 16 आमदार टिकणार नाही. नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधत संजय राऊत आणि आदित्य ठाकरेवर जोरदार टीका केली. यावेळी राणे बोलले की आदित्य ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा विचार करावा. त्यांच्या पार्टीत 16 ते 10 शाबित राहिली आहे, याचा विचार करावा. त्याचप्रमाणे 16चे 160 होतील का, असा कोणता साचा त्यांच्याकडे आहे, असा देखील प्रश्न यावेळी उपस्थित केला. व नवीन आमदार निवडून आणण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे का, असं देखील बोलले. तर संजय राऊत हे डिप्रेशनमध्ये आहे, ते वेड्या माणसांच्या प्रतिक्रियांना उत्तर देऊ नये, असं राणे यांनी वक्तव्य केलंय. संजय राऊत जनहिताचे काही बोलत नाही, त्यामुळे त्यांच्याकडे फार लक्ष देणं महत्त्वाचं नाही. मराठा समाजाला मराठा म्हणून वेगळे 16% आरक्षण द्यावे. घटनेनुसार मागास असलेल्या समाजाला आरक्षण दिले जात असते, त्याचप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, असं राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. माझी भूमिका मराठ्यांना आरक्षण मिळावं, मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळावं. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये सेक्शन 15(4) प्रमाणे मागासलेला वर्ग याचा सर्वे करून यापूर्वी मराठ्यांना आरक्षण मिळालं होतं 16%. तसंच आरक्षण मराठ्यांना देण्यात यावं. जालन्यातील अंबड तालुक्यातील जामखेड येथे उपोषणकर्त्यांनी आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. धनगर आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. पुढील 2 महिने धनगर बांधवांनी आपला पूर्ण वेळ आरक्षणाच्या लढाईसाठी द्यावा, असे आवाहन आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी धनगर समाज बांधवांना दिले आहे. जालन्यातील राड्या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांची चौकशी करण्याची आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी मागणी केली आहे. कोणत्याही हिस्सेचे मी समर्थन करत नाही. काही अधिकाऱ्यांच्या पाठीमागे काही अदृश्य शक्ती आहे, अशी शंका पडळकर यांनी व्यक्त केली आहे. दिवाळीच्या आधी 5 पाखडी सर्व्हिस रोडवर सुनील रामबरण गोयल उर्फ पप्पी वय 21 वर्ष अंटाळी गाव अबिवली कल्याण या दुचाकी सवारच्या अंगझडतीत 1 देसी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत कारतूस हस्तगत केली होती. पोलीस तपासात ते पिस्तूल त्याचा अंबिवली येथील मित्र प्रथमेश ढमके उर्फ पिल्ल्या याचे, तर बुलेट मोटरसायकल सज्जो उर्फ साहेजाद मोहम्मद शहा याचे दिले असल्याची कबुली दिली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक रुपाली पोळ व पोलीस पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास करून खबरी व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रथमेश उर्फ पिल्ल्या भिवपुरी कर्जत याला जळगाव येथून ताब्यात घेतले. आरोपी प्रथमेश व त्याचा साथीदार सज्जो उर्फ सहजेजाद मोहम्मद अंबिवली इतर साथीदारांनी मिळून ठाणे मुंबई, नवी मुंबई, पुणे शहर, ठाणे ग्रामीण येथे विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी आदी एकूण 35 गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी 16 गुन्ह्यात यापूर्वी अटक असून त्यांनी जामिनावर सुटल्यानंतर लागलीच एप्रिल 2023 पासून ते आजपर्यंत चेन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरीचे 18 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तपासात 2 बुलेट गाड्यांसह 4 दुचाकी आणि 7 सोनसाखळी चोरीतील दागिने असा 8,51,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे व या प्रकरणी ठाणे पोलीस पुढील तपास करीत आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये गुन्हे शाखेमध्ये युनिट 1 कडून अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी या ठिकाणी झालेली आहे. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, API पोळ आणि त्यांची पूर्ण टीम, PSI भिलारे, API महापुरे या सगळ्यांना एक इन्फॉर्मेशन होती की एका व्यक्तीकडं वेपन आहे आणि त्या अनुषंगानं API पोळ मॅडम आणि त्यांच्या टीमने त्या ठिकाणी ट्रॅप आयोजित केला. त्या ट्रॅपमध्ये आपल्याकडं सुनील रामबरण गोयल उर्फ पप्पी हा आरोपी मिळाला. त्याच्यामध्ये त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे एक पिस्टल मिळालं आपल्याला आणि त्या आरोपीला आपण इंट्रोगेट करत असताना सदरचं पिस्टल हे त्याने प्रथमेश ढमके उर्फ पिल्या याच्याकडून घेतलं असल्याचं आणि यांनी त्याला ठेवायला दिलेलं असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रथमेश आणि सज्जो या दोघांनी ते पिस्टल ठेवण्यासाठी दिलेलं समजलं. मीनवाईल युनिट 1 जो तपास करत होतं
नौपाडा पोस्टीचा गुन्हा रजिस्टर क्रमांक 323 चेन स्नॅचिंगचा गुन्हा, त्याच्यामध्ये युनिट 1च्या API पोळ यांना जे फुटेज प्राप्त झालं त्याच्यामध्ये हा आरोपी प्रथमेश याच्यामध्ये आयडेंटिफाय झाला. आणि मीनवाईल आपण ज्यावेळेस तपास करत असताना याचं लोकेशन जळगाव या ठिकाणी आढळलं. त्याच्या अनुषंगानं PI दिलीप पाटील आणि त्यांच्या टीमनं API पोळ मॅडम आणि त्यांच्या टीमनं त्या ठिकाणी जाऊन प्रथमेश डमके उर्फ पिलायाला ताब्यात घेतलं. आणि ज्यावेळेस इंट्रोगेशन आपण करत असताना असं लक्षात आलं की यांनी जवळजवळ 35 गुन्हे ठाणा पोलीस कमिशनरेट असेल किंवा बाहेरच्या कमिशनरेटमध्ये 35 गुन्हे केलेले आहेत. या अगोदर जवळजवळ 15 गुन्ह्यामध्ये ते आतमध्ये जेलमध्ये होते आणि आता बाकीचे गुन्हे जवळजवळ केलेले 11 चेन स्नॅचिंगचे गुन्हे आणि 4 मोटर व्हेकल थेफ्टचे गुन्हे त्यांनी कबूल केले. यामध्ये आपण जो आरोपी प्रथमेश डमके उर्फ पिल्याला पकडलं याच्याकडून इंट्रोगेशनमध्ये आपल्याला जवळजवळ 7 गुन्ह्यामध्ये रिकव्हरी झालेल्या आहे चेन स्नॅचिंगच्या आणि 4 मोटरसायकल याच्यामध्ये रिकवर झालेल्या आहेत 4 गुन्ह्यांच्या. एकूण अशा 11 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. बाकीचे 4 गुन्हे अजून पेंडिंग आहेत. त्याच्यामध्ये सज्जो हा मेन आरोपी जो आंबिवलीचा राहणार आहे हा याच्यामध्ये वॉन्टेड आहे. तो मिळाल्यानंतर याच्यामध्ये रिकव्हरी असेल किंवा त्यांनी इतरही काही गुन्हे केलेले असतील ते आपल्याला निश्चित या ठिकाणी तपासामध्ये समोर येईल. यामध्ये जवळजवळ 7 चेन स्नॅचिंगमध्ये 4,21,000चा मुद्देमाल आणि मोटरसायकल ज्या 4 पकडलेल्या आहेत त्याच्यामध्ये 2 बुलेट मोटरसायकल, 1 बजाज पल्सर आणि 1 सुझुकी स्कूटर आहे. याचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे. त्याची किंमत जवळजवळ 4,30,000 आहे. असा 8,51,000चा आपण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. हे आरोपी आता आपल्या कस्टडीमध्ये आहेत PCR आणि सज्जो हा आरोपी वॉन्टेड आहे. तरी अतिशय उत्कृष्ट असं काम युनिट 1ने या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे आणि आणखीनही काही गुन्हे उघडकीस येण्याची याच्यामध्ये शक्यता. ऊस दर आणि ऊसाची पहिली उचल याच बाबतीत पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा नेहमीच मागासलेला आहे. यावेळी दुष्काळ परिस्थिती व ऊसाची उपलब्धता लक्षात घेता साखर व इतर पदार्थांचे दर तुलनेत चांगलेच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर मागील 12 वर्षातील उंचांकी आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर देणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रात ऊसाची कमी उपलब्ध व साखरेचे वाढलेले दर लक्षात घेता शेतकऱ्यांच्या दराच्या अपेक्षा वाढल्या आहे. परंतु नफ्याचा वाढलेला हिस्सा शेतकऱ्यांना देण्यास कारखानदार तयार नाहीत. याचाच परिणाम म्हणून ऊस दरांसाठी पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदार व शेतकरी हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. नांदेड जिल्ह्यात ऊस दर व पहिला उचल यावरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मध्ये प्रचंड असंतोष तयार झालेला आहे. त्यामुळे चालू गळीत हंगामात सुटलेल्या ऊसाला एक रक्कमी प्रति टन 3,300 रुपये उचल मिळावी. मागील 3 वर्षाचे RSF हे हिशोब विशेष लेखा परीक्षण नेमून तपासण्यात यावे व निघालेले RSF चे पैसे तातडीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करण्यात यावे. प्रत्येकी साखर कारखान्याचा वजन कंटाळ्याजवळ शेतकऱ्यांसाठी निर्धारित केलेले ऊस दराचा फलक व ऊसाचे वजन कोणत्याही बाहेरील खाजगी वजन काट्यावर करून आणता येईल अशा आशाचे फलक लावण्यात यावे. या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निदर्शन व निवेदन दिले आहे. तर मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पूर्ण फार मोठी दुष्काळाची परिस्थिती आहे. या दुष्काळी परिस्थितीत जर बघितलं तर मागच्या 2 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती ऊसाची बघितली तर मागच्या 2 वर्षापूर्वी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुबलक ऊस होता, म्हणण्यापेक्षा अतिरिक्त ऊस होता. त्यामुळे मागची जी लढाई होती ती फक्त FRP साठी होती. पण आज जर बघितलं तर हे वर्ष आणि पुढील 2 वर्ष ऊसाची फार मोठी प्रचंड तूट राहणार आहे. या सगळ्या गोष्टीमुळे जर बघितलं तर पूर्ण भारतामध्ये आणि पूर्ण जागतिक स्तरावर जर बघितलं तर जवळपास 40 लाख मेट्रिक टनाचा साखरेचा तुटवडा निर्माण होणार आहे. या गोष्टीचा फायदा सरळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व्हावा या हेतूने जर आपण बघायला गेलं तर आज पूर्ण जागतिक बाजारपेठेमध्ये 12 वर्षातील उच्चांकी दर साखरेने गाठलेले आहेत आणि याच उच्चांकी दराचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा. जो काही साखरेचा वाढलेला दर आहे त्याचा जो काही मूळ नफा आहे तो मूळ जो काही शेतकरी आहे त्याच्या पदरात पडावा, ना की कारखानदारांच्या घशात जावा. या हेतूने आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी यांना तिथं पूर्ण आज निवेदन दिलेलं आहे. त्याच्यात आम्ही मागणी केलेली आहे की हा जो काही हिस्सा नफ्याचा हिस्सा आहे तो शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आपण मध्यस्थी करावी. अन्यथा साखर कारखानदार जर ऐकत नसतील तर सर्व शेतकरी जातपात धर्म पंथ पक्षभेद विसरून सर्व एकजुटीने कारखाने बंद आंदोलन करतील आणि तोडी बंद करून आम्ही कारखान्याला त्यांची जागा दाखवून देऊ हे आज आम्ही निश्चित केलेलं आहे.
मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्यांनी 3500 रुपयाची पहिली उचल दिली पाहिजे. त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या एफआरपी अधिक 200 रुपये अगोदर दिले पाहिजे, तरच ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यांना ऊस देतील. अन्यथा ऊस तोड बंद आंदोलनाचं पश्चिम महाराष्ट्रातलं लोण हे मराठवाड्यातल्या गावागावामध्ये आता पसरलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर कारखानदारांनी शेतकऱ्यांची बाजू समजून नाही घेतली, शेतकऱ्यांच्या ऊसाला रास्त भाव जर नाही दिला, तर सगळ्या ऊसतोडी बंद करून या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल. नुकतंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मातबर कारखानदाराला गुडघे टेकावं लागल, त्या ठिकाणी टेकावं लागले आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागलेल्या आहेत. यावर्षी ऊसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर कमी आहे. कारखानदाराला ऊस मिळत नाही, ऊसाची पळवापळवी होते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा ऊस देण्याची घाई करू नये. जो कारखाना जास्त भाव देईल आम्ही त्यालाच ऊस देणार, अशी भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. माझी आपल्या माध्यमातून मराठवाड्यातल्या मोठ्या नेत्या म्हणून घेणाऱ्या अशोक चव्हाण साहेबाला विनंती आहे की तुम्ही मराठवाड्याचे मोठे नेते म्हणून घेता. तुमच्याकडे भाऊराव चव्हाण नावाचा साखर उद्योग समूह आहे आणि सगळ्यात कमी उचल तुमच्या कारखान्याने दिलेली आहे, जाहीर केलेली आहे. त्याच्यामुळं मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं नुकसान फक्त अशोक चव्हाणांच्या भूमिकेमुळे होतंय. आमची सगळ्यांची त्यांना विनंती असणार आहे की त्यांनी त्यांची भूमिका बदलावी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तोडीनं मराठवाड्यातल्या मोठ्या नेत्यांना मोठ्या नेत्यासारखं वागून पहिली उचल 3500 रुपये काय किंवा सर्वाधिक देण्याची भूमिका त्यांनी घ्यावी, तरच ते खऱ्या अर्थानं मोठे नेते म्हणून घ्यायला पात्र राहतील, अशी आता शेतकऱ्यामध्ये भावना निर्माण झालेली आहे. जर त्यांनी आडमुटकीपणाची भूमिका कायम ठेवली तर आता शेतकरी सुद्धा हातात दांडका घेऊन बांधावर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही सगळेजण पक्ष गट तट विसरून या ठिकाणी फक्त ऊस उत्पादक शेतकरी म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जर संघर्ष टाळायचा असेल तर प्रशासनाला सुद्धा आम्ही आता विनंती केली की तुम्ही सगळे कारखानदार, सगळे शेतकरी प्रतिनिधी, सगळे शेतकऱ्यांना एकत्र बोलून पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊसाच्या बरोबरीनं मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ही ऊसाचा दर मिळाला पाहिजे, ही भूमिका प्रशासनाने घ्यावी. आणि जर नाही घेतलं तर मराठा आरक्षणासारखा शेतकऱ्याच्या हक्काच्या पैशासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन होऊ शकतं. ते टाळण्यासाठी प्रशासनानं भूमिका घ्यावी, हीच आमची या निमित्तानं मागणी आहे. आणि आम्ही आता गावागावामध्ये जाऊन शेतकऱ्यांना जागृत करण्याचं आणि आंदोलनाची भूमिका स्वीकारण्याचं काम उद्या 2 दिवसाच्या नंतर करत आहोत. मोठ्या प्रमाणात शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन करून विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पदरामध्ये पहिली उचल आणि उच्चांकी भाव मिळवला आहे. पण नेहमीप्रमाणे मराठवाड्यावर जो अन्याय होतो तो आजही चालू आहे. खरं तर राज्य शासनाने आता या कारखानदारीमध्ये ऊस कारखानदारीमध्ये लक्ष द्यायला हवं होतं. पश्चिम महाराष्ट्रात जर कारखानदार त्याच रिकव्हरीमध्ये जर शेतकऱ्याला 3000 पर्यंत उचल देत असेल, 3500च्या वर भाव देत असेल, प्रॉफिट शेअरिंग फॉर्म्युल्यामध्ये जर बाय प्रोडक्ट मधले जर 100 रुपये मिळाले तर 30% प्रोसेसिंग केल्यानंतर 70% जो बाय प्रोडक्ट जे इथेनॉल वगैरे डिस्टिलरी आहे त्यातले पैसे जर शेतकऱ्याला द्यायला तयार असेल तर मग मराठवाड्यात असं होत नाही. मग मराठवाड्याच्या कारखानदारांना, ऊस उत्पादकांना लुटण्यासाठी सरकार का मोकळं सोडत आहे? आज हा नांदेड जिल्ह्याचा प्रत्येक ऊस उत्पादक शेतकरी प्रश्न विचारत आहे. म्हणूनच या अनुषंगाने सर्व शेतकरी संघटना असतील, सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या हिताचे राजकीय पक्ष असतील, यांनी आज सहसंचालक आणि माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की आपण प्रशासन म्हणून सहसंचालक साखर आणि कारखानदाराची बैठक घ्यावी आणि त्यामध्ये आम्हाला किमान पहिली उचल 3500 रुपये द्यायला हवी आणि अंतिम भाव करताना जागतिक बाजारपेठेत कधी नाही 10 वर्षात एवढी साखरेचा भाव वाढलेला आहे. त्याच्यानंतर बाय प्रोडक्टमध्ये सुद्धा आता फार मोठं इन्कम मिळत आहे कारखान्यांना. तर या सगळ्याचा इन्कम मधला शेअर आज दुष्काळग्रस्त मराठवाड्यामध्ये तर फार मोठ्या प्रमाणात यावर्षी दुष्काळ आहे. मग इथले नेते, कारखानदार पीक विम्याच्या बाबतीत, इतर बाबतीत शासनाने मदत करावी सांगतात, पण आमच्या ऊस उत्पादकाच्या हक्काच्या घामाच्या ऊसाचे पैसे मात्र द्यायला टाळत आहेत. या नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभाराविरोधात राज्यस्व पक्षाचे आंदोलन सुरू आहे. अर्ध शैक्षणिक वर्ष संपलं तरीही विद्यार्थ्यांना अद्यापही शैक्षणिक साहित्य आणि गणवेश मिळाला नसल्याने हे आंदोलन करण्यात आले. शिक्षण विभाग उपायुक्तांच्या दालनात आंदोलनकर्त्यांनी ठिय्या केले आहे. मनपा मुख्यालयात घोषणाबाजी करत आंदोलकांना सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कधी पर्यंत होणार याचे लेखी आश्वासन देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची पतसंस्था वाटत असताना शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले आहे. त्यामुळे महापालिकेत शिक्षणाचा बोजबारा उडाल्याने स्वराज्य पक्षातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या जे विद्यार्थी शाळेमध्ये शिकतात त्यांना दरवर्षी
महानगरपालिकेच्या माध्यमातून शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळेय वस्तू, विविध शाळेय वस्तू व शाळेय गणवेश दिला जातो. गेल्या वर्षी ह्या वर्षी हे वर्ष संपत आलं तरी अजून देखील महानगरपालिकेने शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व इतर विविध साहित्य, शैक्षणिक साहित्य दिले गेलेले नाही. आज आपली अन्य महानगरपालिकेमध्ये विद्यार्थ्यांची दरवर्षी घट होत आहे, पण आपली नवी मुंबई महानगरपालिका अशी आहे की दरवर्षी त्याच्यामध्ये वाढ होत आहे, विद्यार्थ्यांमध्ये वाढ होत आहे. असं असताना त्यातील विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष देणे महानगरपालिकेची जबाबदारी असते. महानगरपालिकेची आपली जबाबदारी झटकून त्यांना एक वर्ष उलटून सुद्धा त्यांचा शाळेचं साहित्य वाटप त्यांनी अजून देखील केलेलं नाही. गेल्या महिन्यात 17 ऑक्टोबरला आम्ही पत्राद्वारे महानगरपालिकेचे उपायुक्त घनवट साहेब शिक्षण विभाग यांना आम्ही पत्र दिले आणि त्याचा पाठपुरावा गेल्या 6 महिन्यापासून आम्ही करत आहे. पण त्यांचं तोंडी आश्वासन 5 दिवसात देतो, 10 दिवसात देतो असं त्यांचं चाललेलं आहे. काही शाळेमध्ये तर गेल्या वर्षी गणवेश मिळाला नाही, विविध साहित्य मिळालं नाही. शाळा नंबर 105 घनसोली या ठिकाणी या शाळेमध्ये गेल्या वर्षी ही शैक्षणिक वस्तू व शाळेय गणवेश मिळाला नाही. तेही आम्ही त्यांना ह्या वर्षी सांगितलेलं आहे. ह्या वर्षाचा जो गणवेश आहे 2024 येऊन ठेपलेला आहे, तरी सुद्धा यांच्याकडून कुठलेही ठोस पाऊल ह्या संदर्भात उचललं गेलेलं नाही. आमचं म्हणणं असं आहे की शाळेच्या देखभालीसाठी तुम्ही लाखो रुपये खर्च करतात आणि त्या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना जे वस्तू गरजेच्या आहेत, ज्या शाळेय वस्तू गरजेच्या आहेत, गणवेश गरजेचा आहे, तो देण्यासाठी तुम्ही दिरंगाई का करता? तर संबंधित अधिकाऱ्यांची तुम्ही चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा. आज स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून अंकुश बाबा कदम स्वराज्य पक्षाचे उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे आयुक्त घनवट साहेब यांच्या दालनामध्ये आम्ही आंदोलन केलं आहे. या आंदोलनाच्या नंतर घनवट साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की येत्या 5 ते 6 आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टींची पूर्तता आणि वाटप केली जाईल. जर या 5 ते 6 आठवड्यामध्ये जर ह्या शैक्षणिक वस्तूंची व गणवेशाची जर वाटप झालं नाही तर हे इथून पुढे जे आंदोलन असेल हे तीव्र स्वरूपाचे असेल आणि एखादी गोष्ट त्यामध्ये घडली तर त्याची सर्वस्व जबाबदारी महानगरपालिका व शिक्षण विभाग यांची असेल. माझं नाव उमेश विश्वनाथ जुनगरे, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष स्वराज्य पक्ष. महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. आपण बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. नमस्कार. श्री राम नगरी फरसान नागपुर, स्वाद भरोसे के साथ, जहां आपको मिलेगा समोसा, मटर कचौरी, चावल ढोकला, खमन ढोकला, नमकीन के साथ साथ मिठाई, वो भी शुद्ध देशी घी की। इस दीपावली श्री राम नगरी फरसान में आपको मिलेगा दीपावली का फराळ, वो भी शुद्ध तेल और घी से निर्मित। श्री राम नगरी फरसान नाम ही काफी है, तो देर किस बात की? गरम नाश्ते का मजा लेना है तो आइए महात्मा फुले नगर, पांड्रा बोड़ी रोड, रामनगर, नरेश बुक डेपो के बाजू, नागपुर। संपर्क करें 9370494240 पर।